कवठे महाकाळ नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सौ रेश्मा वनखडे सज्ज। कवठे महाकाळ नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2022 साठी सौ रेश्मा संतोष वनखडे या प्रभाग क्रमांक 5 मधून नगरपंचायत निवडणूक लढवत आहेत। त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे गोरगरिबांना, महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मदत करण्याचं काम केले व विविध कामे मार्गी लावली आहेत। तसेच शहराचा विकास केला आहे। शहरामध्ये शांतता राहावी व स्वच्छ कवठे महाकाळ शहर सुंदर करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे। ते प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले ते आपण सविस्तर पाहूया। नमस्कार, मी रेश्मा संतोष वनखडे कवठे महाकाळ येथील निवासी असून मी कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणूक लढत आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मी कोणाच्या विरोधात उमेदवारीचा अर्ज भरलेला नाही किंवा कुणाचा पराभव करण्यासाठी उमेदवारी भरलेली नाही। राजकारण हा माझा पिंडच नाही। तुमच्यासारखीच मी एक सर्वसामान्य नागरिक आहे। फक्त जागरूक नागरिक, सामाजिक बांधिलकीची मला जाणीव आहे। त्यामुळे मला आपल्या प्रभागातील सर्व समस्या मी जाणून घेतलेल्या आहेत। भारत देश डिजिटल इंडिया होत असून आपण हे या प्रभागात आले पाहिजे। या प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे। गटारी तुंबलेल्या आहेत। सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे। डासांचा प्रादुर्भाव आहे। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांसाठी मी प्रयत्नशील असेल व त्यांची घरकुल मंजूर करून देईन। महिलांसाठी छोटे छोटे उद्योग करण्याची माझी इच्छा आहे। तरी प्रभागातील सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनी आजपर्यंत जसा माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलाय तसाच आज माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा। तुमचीच आणि फक्त तुमचीच रेश्मा संतोष वनखडे। आपले चिन्ह कमळ आहे आणि कमळ या चिन्हाला भरपूर मतांनी विजयी करा। नमस्कार, मी संतोष कुमार वनखडे प्रभाग क्रमांक 5 मधून माझी पत्नी रेश्मा संतोष वनखडे या उभारलेल्या आहेत। सामाजिक बांधिलकी म्हणून हा मी माध्यमातून माझ्या मिसेसला मी इथं उभा केलेला आहे। आम्ही अतुल्य मायक्रो फायनान्स किंवा बचत गटाच्या माध्यमातून गोरगरीब महिलांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या महिलांनी आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य केलं, माझ्या पत्नीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, अशाच पद्धतीने तुम्ही उभं राहा आणि माझ्या पत्नीस रेश्मा संतोष वनखडे यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। एवढंच मी तुमच्यासमोर बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय BJP।